स्नोई सुद्धा नीरज चोपडाला सपोर्ट करते, खूप मज्जा येते. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही सगळे नीरज चोपडाला आपल्या गोल्डन बॉयला सपोर्ट करतोय. याचा आधी पाकिस्तानचा जो प्लेअर आहे त्याने भयंकर थ्रो मारलाय 92 पॉइंट समथिंग नदीम. आणि आपल्या पण गोल्डन बॉयने 89 मारलाय. सो होप फॉर द बेस्ट. बघू आता काय होतं. हा शेवटचा होता थ्रो त्याचा, तो पण 90+ मारलाय त्याने. बापरे, नो हेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या गोल्डन बॉयला बी खूप 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 जास्त कॉंग्रॅच्युलेशन्स बिकॉज सिल्वर आला आपल्याकडे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता वाजून गेले 6:02. माझं ऑफिसचं काम होतं म्हणून माझ्या मित्राकडे आलो तुम्ही नयन. काम वगैरे झाली आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आज आपण चाललो, मी कुठलं सरप्राईज नाही खेळणार. कुठं चाललो काय चाललं आहे ते तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून समजून जाईल. मी चाललो आहे सुरतला फायनली. खूप महिन्यांनंतर माझा नवीन जॉब चालू झाला. तेव्हाच मला जायचं होतं घरी आणि घरी जरा टाईम स्पेंड करायचं होतं, पण नाहीच झालं. कंटिन्यू कामं चालू झाली आणि जायलाच नाही भेटलं. पण आता आमच्या घरी ते कानबाईचा प्रोग्राम असतो, तिथं रोट असतात. काही लोक त्याला रिलेट करू शकतील, मला एवढं इन डिटेल माहिती नाही. पण त्यासाठी आमची पूर्ण फॅमिली एकत्र येणार आहे. पूर्ण महाजन फॅमिली असणार आहे, दादा वहिनी, आम्ही सगळे इकडनं चाललो आहे. आणि तिकडं तर ऑलरेडी माझी पूर्ण फॅमिली आहेच. सो खूप जास्त एक्सायटेड आहे मी याच्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, यूट्यूबसाठी मी एवढं नव्हतं, पण ॲक्च्युअलमध्ये याच्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. 9 वाजेला आपली बस आहे. 3 तास आहेत. 3 तासामध्ये मला घरी पोचायचं आहे. त्याच्यानंतर एडिटिंग करायची, एक ब्लॉग मला काही करून अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर पोरांसाठी म्हणजे गोलू परी यांच्यासाठी मला काही शॉपिंग करायची. कपड्यांची शॉपिंग आपण सुरतला करू बिकॉज सुरत खूप जास्त फेमस आहे. त्यासाठी इथून करणं तेवढंच लॉजिक नाही राहत आणि सेन्स पण नाही बनत. सो आपण त्या सगळ्या गोष्टी तिथं करणार आहेत. पण काहीतरी खाऊ घेऊन जाऊ बिकॉज इथून गेल्यावर परी आणि गोलू हे सगळे बॅगच शोधतात की काय आणलंय काय नाही. सो आपण बघू काय घेता येतं काय नाही, ते आपल्याला घरी जाऊनच समजेल. पण पटकन निघूयात, घरी पोहोचूयात, उरलेली कामं करूयात. पॅकिंग वगैरे अजून मला सगळं बाकी आहे. पॅकिंगमध्ये काय आपण 2-4 ड्रेस वगैरे जे काय तिथे टाकून घेऊ. चला निघूयात पटकन. आणि पाऊस येत होता म्हणून मी गाडीवर आलो होतो. डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप वगैरे करू नका. खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. टास्क म्हणजे की हे बघा, इथं एवढाच रस्ता आहे, मला असं युटर्न नाही घेता येणार. मध्ये जाऊ आणि मधून युटर्न घेऊन परत येऊ. मला वाटत नाही तिथून गाडी घुसेल का नाही. आपली पण ट्राय करू. चलो 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 चलो. तिकडं बघ, तिकडं सरळ येऊ दे. कहानी है तुझसे मेरी. अगा दाखव दाखव. कोणी लावली अशी वाकडी तिकडी? कोणी केली? तिनेच कचका केली. तिला कचका लावू दिलं तुम्ही? नीट नाही लावतायत का त्याच्या? नाही लावता येत ना आम्हाला. तुम्हाला ते लावता येतं ना. तिचं चमचू शकतो मी, त्याला काहीच समजत नाही अजून. तुमचं काय? आमचे हात तर होतात तेवढे बोटर लावतात. हो बापले. पायाची नेलपेंट दाखव. हो पायाला बी. वा दाखव, पायाला दाखव. हो चुन पण घातले तू. चुन. छोने आपण कुठे चाललो? मैं नहीं बताऊंगा. आपण कुठे चाललो? गुम्मी. कुठं? सुरतला. कुठं? सुरत कुठं? थांब पहिले बोल. सुरत. ऑलराईट, वाजून गेलेत 8 आणि यस मला आता खूप बरं वाटतं बिकॉज माझी एडिटिंग झाली. आल्यानंतर मी डायरेक्ट एडिटिंगला बसलो. 6:30 पावणे 7 काहीतरी वाजले होते. तेव्हापासून आतापर्यंत नॉनस्टॉप एडिटिंग करत होतो. आत्ता माझी एडिटिंग संपली. माझा ब्लॉग अपलोड होतोय, संडेला लाईव्ह होऊन जाईल. आता मला बरं वाटतंय बिकॉज मी घरी गेल्यावर मला ते एडिटिंग अँड ऑल ते नव्हतं पाहिजे. आता मी घरी जाऊन एकदम एन्जॉय करेल आणि मज्जा करेल आणि फक्त ब्लॉग बनवेल. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, आपली पॅकिंग सुद्धा जस्ट सामान सगळं वरतीच ठेवलं. आता जस्ट पॅक केला मी. बॅगेत सगळं सामान येऊन गेलाय. हा जो सामान आहे इथला, हा फक्त मला माझा लॅपटॉप बॅगमध्ये ठेवायचा आहे. ही बॅग ऑलरेडी आपण रेडी केली. आता फक्त एक काम आहे, ते म्हणजे वहिनींनी कॉफी बनवली. ही कॉफी पिऊन घेऊ आणि मग ऑल डन. तुझसे बंधे सांसें मेरी. राईट, आपलं जेवण वगैरे झालंय आणि आता बसलो होतो. मी म्हटलं चला जरा मनाच्या गप्पा मारत. आपण सगळी पॅकिंग वगैरे पण झाली. फक्त इथं चड्डी सुकवते माझी, ती सुकू द्या. बिकॉज आज पाऊस होता म्हणून जरा प्रॉब्लेम होतोय. बट येस, आपण जाईपर्यंत ती एकदम व्यवस्थित होऊन जाईल. आत्ता फॅन बंद केला मी व्हिडिओ शूट करायचा म्हणून. कधी पण घरी जायची वेळ येते किंवा आम्ही घरी जातो ना, मी खूप जास्त एक्सायटेड असतो बिकॉज घरचा धाकटा मुलगा म्हणून माझ्यावर म्हणजे मला जे प्रेम भेटतं, मला जी एक्साइटमेंट असते घरी जाण्याची, मला किती राहिलं ना पण घरी जायला खूप मजा येते. बिकॉज माझं बाळ पण एकदम जगा वेगळं होतं. आता जी लाईफ आहे ना, याचा आणि त्याचा जमीन आसमानचा फरक आहे. खूप जास्त ट्रान्झिशन झालंय माझ्या आयुष्यात. बाकीच्यांची लाईफ एकदम अशी स्टेबल असते, थोडी जाते. माझी तर एकदम 360 डिग्री अशी चेंज झाली पूर्ण. सो आपण बाकीच्या ज्या गप्पा आहेत, ज्या माझ्या जुन्या मेमरीज आहेत, आपण घरी जाऊन त्या गप्पा मारणारच आहेत. काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, कसं काय होतं काय नाही. आणि अजून एक ठरवलंय मी की माझे जे जुन्या अल्बममधले फोटो आहेत, आमच्या ज्या मेमरीज आहेत, ते सुद्धा फोटोज दाखवणार आहे. आणि त्याच्या रिलेटेड जे काही स्टोरीज असतील ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती आहे का, माझी पूर्ण फॅमिली
सिंगल मेंबर पण मिसिंग नसतो अशा इव्हेंटमध्ये, तेव्हा मला खूप जास्त मजा येते, खूप जास्त कल्ला असतो, खूप साऱ्या मेमरीज क्रिएट होतात. बिकॉज अशा वेळेसच सगळे एकत्र येतात. नाही तर मग 2 जण इकडं 3 जण तिकडं, कधी आई इकडे येते, कधी बाबा तिकडे असतात, कधी दोघं पण येतात तर गुड्डू दादा रिंकू वहिनी नसतात येत, कधी परी येत असते तर गोलू नसतो. पण अशा वेळेस सगळे एकत्र असतात आणि खूप जास्त मजा येते. सो स्टे ट्यून आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करून घ्या. खूप सारे फोटोज व्हिडिओज जे काय असेल ते मॅक्झिमम ट्राय करू की तिथं पोस्ट करू आणि खूप सारे व्हिडिओज चांगले चांगले तुमच्यासाठी आणू आणि खूप सारे मेमरीज आपण क्रिएट करू. ठीक आहे, चलो आता जेव्हा मी निघेल, आपली जेव्हा बसचा टाइम होऊन जाईल, मी डायरेक्ट तेव्हाच भेटतो. चलो भैया, ऑल डन. 10 वाजून गेलेत निघत. बॅग्स वगैरे सगळ्या भारी आहेत आणि आमच्या स्नोईला बघा कुठलं मॅडल आहे, ब्रॉन्झ मॅडल. तुम्हाला ना आता क्यूट मोमेंट सांगतो काय झालं. आम्ही लिफ्टमधून येत होतो, स्नोईला सवय वहिनींशी ना ती मस्त असं प्रेम करत असते आणि मस्त किस्सी वगैरे देत असते. तर दादा पण बोलला मला, दादाला पण दिली. मी जसं बोललो तिला मला, वहिनी कसं केलं तिने, शोनी हे बघा आलाय, अंकाला किस्सी दे, अंकाला किस्सी दे, अरे किस्सी दे अंकाला. बापरे, आता किती भारी ऍक्टिंग केली ती. नाही देणार, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो रन. लगे तुझ संग हर एक लम्हा खो न जाऊं मैं तुझ में कहीं, कहानी है तुझसे मेरी है तुझसे बंद. पोचलो आपण घरी. आजी, आई, दादा, बाबा, पिंगू पिंगू, परी स्कूलला गेली. बाबांना सांगतो थांबा, बाबा लगेच चाललेत ऑफिसला, त्यांचा टिफिन रेडी आहे, थांबून जा. येतो हे असं आहे पप्पांचं, नो सुट्टी नथिंग. शनिवार राहू द्या, रविवार राहू द्या, काहीच होणार नाही. मी जाऊन येईल आणि संध्याकाळी जो टायमिंग आहे त्याच्यापेक्षा थोडा लवकर यायचा प्रयत्न करेल, असं पप्पांचं म्हणणं आहे. तो ठीक आहे, तर जरा फ्रेश होऊयात आणि आपण निवांत सगळ्यांसोबत गप्पा मारूयात. ठीक आहे करी. मम्मी कशी आहेस तू? एकदम. अरे मम्मीचं टेन्शन नाही, इथं राहू दे तिथं राहू दे, एकदम भारी असते. आजी कशी आहे तू? एक नंबर. देख रे दे, यो यो यो. गोली कशी आहे तू? कशी आहे तू? हा आमची गोली कशी आहे तू? छान छान. कशा आहे तू? वाव, बलून आहे बलून. दोघांची जोडी जमली. आता तुम्ही दोघं खेळा, तुम्हाला काय करायचे आम्हाला डिस्टर्ब करायची नाही. आता गोलू तू मार. 1 2 रेडी. हे घे हा. अच्छा ब्ल्यू कलर आहे. ब्ल्यू कलरला माल. आम्ही अजून घरात नीट बसलो पण नाही, गप्पा पण नाही मारल्या. पप्पा जॉबला गेले आता आणि मी चाललो माझा फेवरेट नाश्ता घ्यायला. व्यवस्थित काकांचा पण टाइम असतो, त्या टाइमात नाही गेलो तर ते चालले जातात मार्केटमध्ये. त्याच्या आधी आपण जाऊयात पटकन. आपला फेवरेट जो नाश्ता आहे, खमण खमणी जे काय असेल ते सगळं घेऊन येऊ. सांसें मेरी लगे तुझ संग हर एक लम्हा खो न जाऊं मैं तुझ में कहीं. शोनी काय करता बघ दादाला. चल आजीला दाखवून ये. चल हात पकड हात. चल चल आजीला दाखव. हा आजीला दाखव हा. इकडे बघ. रातों में आता व्हिडिओ शूट करू का नंतर करू मला समजत नाही. हे बघा हे दिसतं ना मध्ये, इथं मी आराम करत होतो. अरे बापरे, थांबा 2 मिनिटानंतर भेटतो. आता आवाज थोडा कमी झाला, आता व्हिडिओ शूट करू शकतो. आणि जो खाली कल्ला चालला होता, जे नाच गाणं चाललं होतं, ते कानबाई मातेचं चाललं होतं, ज्यासाठी आपण इथं आलोय. आपल्या घरी पण रोडचा प्रोग्राम आहे, तो दुसऱ्यांचा फॅमिलीमध्ये पण तसा सेम प्रोग्राम आहे, ज्यांच्या घरी ॲक्च्युअलमध्ये कानबाई बसल्यात. सो तो प्रोग्राम होता, म्हणून सगळे नाच गाणं करून कानबाईला घेऊन चालले होते, डान्स करत होते, फुगडी खेळत होते. आणि मी 2-3 लेडीज बघितले, त्यांच्या अंगात आलं होतं आणि ते असे डोळे बंद करून नाचत होते. आणि मी यासाठी व्हिडिओ स्टार्ट केला होता. आल्यापासून जेवण वगैरे केलं, ब्रेकफास्ट केला, त्याच्यानंतर मी इथं आराम करत होतो. दिवस सगळेच जण दमले होते, दादा वहिनी ते पण आराम करत होते, सगळे खाली आराम करत होते. मी वरती आलो, मस्त आपला आराम केला आणि आता उठलो ऑटोमॅटिक या आवाजानेच. असो 2-3 लोकांना भेटवायचं बाकी आहे, रिंकू वहिनी बाकी आहेत. माझ्या नानींना भेटवतो मी तुम्हाला, ज्यांनी माझी लहानपणी खूप जास्त काळजी घेतली आहे, म्हणजे माझे सगळे लाड पुरवलेत त्यांनी. आणि आपली परी दिदी स्कूलला गेली होती, ती कधी जेवून गेली, पण मी इथं आराम करत होतो म्हणून मला ते टाईम नाही भेटला. तुम्हाला परी दिदीला पण व्हिडिओमध्ये दाखवतो. ठीक आहे, चला आता जाऊयात खाली.
मजा आली. मम्मी रिंकू वहिनी खूप मजा करतात तिथं खाली. परी दीदी इन द हाऊस, स्नोई दीदी इन द हाऊस आणि गोलू दादा इन द हाऊस. परी स्कूल कशी चालू बेटा? अभ्यास कसा चालू आहे? आमच्या परी दीदीने काय करून ठेवलं तुम्हाला दाखवतो मी. सकाळी ना हॉस्पिटलला पण घेऊन गेलो होतो. इथं जवळच दवाखाना लहान पोरांचा तिथं. तिला सायलेन्सरचा खूप मोठा चटका लागून गेलाय. कुठून लावला आणि कसा लावला? कोणाची गाडी होती ती? पिंक कलरची. असं नको करत जाऊ, काळजी घेत जा ठीक आहे. वहिनी काय काय विचारता वहिनी? सगळ्यांच्या आवडत्या वहिनी, फेवरेट वहिनी इन द हाऊस रिंकू वहिनी. हा वहिनी झोप लागत होती, आराम करायचा होता. आणि सांगतो या घरातलं तुम्हाला एक क्वेश्चन सांगतो. नाश्ता देऊन देतील एवढा मोठा. मी सकाळी जो नाश्ता केला ना असं प्लेट भरून होता आणि त्यांचं एक्सपेक्टेशन असे ते केल्यानंतर लगेच एका तासात तू जेवण करायला पाहिजे. कसं करेल माणूस? ते खाऊन मी डाराडूर वरती गेलो, डायरेक्ट झोपून गेलो आणि वहिनी म्हणतात की तुम्ही जेवण नाही केलं. कसं करणार बरं सांगा? कशा आहात तुम्ही? ते जाऊ द्या तिकडं. जेवण बिवण कशा आहात तुम्ही ते सांगा. एकदम मजेत. लोक विचारत असतात रिंकू वहिनी कुठं असतं, रिंकू वहिनी दाखवत नाही तुम्ही अँड ऑल. पण रिंकू वहिनी सुरतला असतात. रिंकू वहिनी खूप बिझी पर्सन आहे ठीक आहे. बाय दी वे. काय बोलू इच्छितात तुम्ही? नाही. वहिनी जास्त बोलत नाही. तू पण ये जवळ. इकडे बघा, इकडे बघ सोनी. आज ना बघ दारा कसा असते बघ. अरे इकडे नको येऊ ना तू. तिथं उभा राहा, तिथं उभा राहा. हा घरी सगळे येऊन गेले आहेत. हे आपले देव यांची पूजा करावी लागते, तर त्यांचीच पूजा चालू आहे. सगळ्यांची झाली आहे. बाबा आणि मीच राहिलो दोघं पण. पूजा करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर जेवण आणि बाकीचे फॅमिली मेंबर्स पण येऊन गेले. आता मजा येईल. आता असं घर भरल्यासारखं वाटतं. दोघ असे उभे राहा मस्त. नाही ना, दोघ उभे राहा. मी फोटो काढतो असं. रेडी? स्माइल. किती औसम आहे. कोणाकोणाच्या घरी कानबाई मातेचा हे जे उत्सव आहे, महोत्सव आहे, तो सेलिब्रेट केला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि किती मजा तुम्ही केली ते पण मला नक्की सांगा ठीक आहे. चला आता आपण पूजा करून घेऊ. बदलते जेवण वगैरे झालं आणि सगळे प्रोग्राम होते पण झालेत. मी माझी नानीला सोडायला आलो होतो आणि मी जसं मगाशी बोललो की माझं नानीला पण तुम्हाला भेटलं. ही माझी माय म्हणतो आम्ही. मी असली आई सांगणार आलो की लहानपणी जर दाखला होतो म्हटलं आजीनं खूप केलं म्हटलं माझ्यासाठी. खिचडी, कुसमर. म्हणजे मी रडायचो किंवा मला काही व्हायचं ना, एकमेव व्यक्ती होती जी लगेच यायची आणि सांगायची रडू नको, तुला काय पाहिजे मला सांग, मी करून आजी असं म्हणते की आता सगळे माझी काळजी घेत आहे आणि आता सगळं व्यवस्थित आहे. पण सगळ्यात जास्त ज्या मेमरीज असतील, मला आई कधी पण मारायची, रागवायची ना, तर नानी एकमेव व्यक्ती होती जी यायची, माझी लाड करायची, मला जे पाहिजे ते बनवून द्यायची आणि मला खाऊ घालायची लहानपणी. आजी म्हणते की लहानपणी मला होते काही म्हणजे तब्येत खराब असायची नेहमी आणि खूप सारे प्रॉब्लेम होते, तर आजी तेच सांगते. पण आता किती व्यवस्थित झाला म्हणे, आता कसा मोठा झाला ना. आजी खुश होऊन जाते सगळं बघून. चल मग सकाळी आते झपी जाय, आराम कर, सकाळी लवकर येजो. नींदों से समझौता कर लिया, तेरी यादें जब आए मुझे, खुद को मैंने पागल कर लिया. अब हाल तो बेहाल है मेरे